नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि एकूण 274 जागांसाठी ही यावर्षीची जाहिरात आलेली आहे। आणखी जागा वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। आणखी जागाचे मागणीपत्र या ठिकाणी आयोगाकडे आल्यास जागा वाढू शकतात। तर आपण आज मुद्दा घेणार आहोत की संवर्ग 3 संवर्गात ही अंतर्गत वेगवेगळे कट ऑफ लागतील। सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा 205 साठी वेगळा कट ऑफ असतो। मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवासाठी 26 जागात वेगळा कट ऑफ असतो। महसूल वन विभागासाठी 43 जागात वेगळा कट ऑफ असतो। या गोष्टीचं मित्रांनो अशा आहेत की 5 जानेवारीला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे। तर आता आपण पाहू या ठिकाणी कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी किती जागा आहेत आता तुम्हाला सांगतो मी। काही विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहू शकता। कॉमर्स ग्रॅज्युएट तुम्हाला या ठिकाणी 55% वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात। या पदासाठी सहाय्यक संचालक महाराष्ट्र व वित्त लेखा सेवा गट अ चं पद आहे, क्लास 1 ऑफिसरचं पद आहे। त्यासाठी तुम्हाला वाणिज्य शाखेची कॉमर्सची 55% वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। पदाचं नाव आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट अ। आणि या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत 9.4चा मुद्दा पाहू शकता मित्रांनो की संयुक्त पूर्व परीक्षेस अर्ज करताना दिलेला विकल्प तसेच संवर्गाच्या परीक्षेमधून भरवायच्या पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून संयुक्त पूर्व परीक्षांच्या गुणाच्या आधारे प्रत्येक संवर्गाच्या परीक्षेसाठी स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल। तर मित्रांनो असं आहे की प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येणार आहे। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी 3 संवर्ग आहेत। सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा 205 या संवर्गाअंतर्गत या ठिकाणी वित्तचा संवर्ग येतो। या कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी ज्या 40 जागा यावेळेस आलेल्या आहेत या ठिकाणी वित्त सेवाचा, तर आणि ते कॉमर्स ग्रॅज्युएट राज्यसेवा संवर्गाअंतर्गत त्या वित्त लेखाच्या जागा आहेत। आणि मृदा जलसंधारण स्थापत्य अभियांत्रिकीचा या ठिकाणी पूर्वचा वेगळा आणि महाराष्ट्र वन सेवेचा पूर्वचा वेगळा कट ऑफ असतो। मात्र कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी पूर्वला या ठिकाणी जवळपास जे राज्यसेवेसाठीचं मेरिट असतं तेवढंच मेरिट असणार आहे। त्यांनी पूर्वसाठी संवर्गावाईज निकाल लावणार आहेत। मुख्यला मात्र या ठिकाणी तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असाल तर तुमचं या ठिकाणी कट ऑफ कमी असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी आणि MPSC संदर्भात अपडेटसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।